नमस्कार. आम्ही आदर्श विद्यालय आंबोलीचे विद्यार्थी. आम्ही विकसित भारत बिल्डथॉन या भारत सरकारच्या उपक्रमात सहभागी झालो. आमच्या टीमचे नाव रघुनाथ माशेलकर आहे व माझे नाव समर्थ गव्हाजी काळोखे. माझे नाव सानिका संतोष लोके. अनेकदा मंदिरात किंवा धार्मिक स्थळांमध्ये नारळ फोडले जातात. त्या नारळामधले पाणी ते वाया जाते व काही लोके दगडावर नारळ फोडल्यामुळे हाताला इजा होते व नारळामधले पाणी वाया जाते. या समस्येवर आम्ही गावकऱ्यांबरोबर चर्चा करून हे नारळ पाणी संकलन यंत्र बनवले. या यंत्रामध्ये हे यंत्र बनवण्यासाठी आम्ही 2 स्टीलचे डबे, एक स्टीलचा नळ, एक स्टीलची जाळी, लोखंडी स्टँड व स्क्वेअर पाईपच्या आतमध्ये रॉड व रॉडला दोरी बांधली. हे यंत्र बनवण्यासाठी आम्ही तयार केले. त्या स्टँडला हा स्टीलचा डब्बा जोडला. त्या डब्याला पाणी बाहेर येण्यासाठी एक नळ जोडला. त्या डब्याच्या वरती आम्ही स्टीलची जाळी व त्यानंतर त्या डब्यावरती आम्ही अजून एक स्टीलचा डबा बांधला व त्या डब्याच्या वरती आम्ही एक स्क्वेअर पाईप जोडला व त्या स्क्वेअर पाईपच्या आतमध्ये एक रॉड टाकला व त्या रॉडला दोरी बांधून आम्ही हे यंत्र तयार केले. या यंत्रामध्ये दोरीवर खेचल्याच्या नंतर रॉड सुद्धा वरती येतो व तो सोडून दिल्याच्या नंतर नारळ आणि दोरी यामध्ये होऊन नारळ फुटतो व नारळाचे पाणी खाली जमा होते. या यंत्रामुळे नारळाचे पाणी वाया न जाता एका ठिकाणी जमा होते. यामुळे आपला वेळ व श्रम वाया जात नाही. या नारळाच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे, कर्बोदके, कॅल्शियम असे अनेक प्रकारचे घटक असतात. त्यामुळे हे आपल्याला मिळतात. हे यंत्र आम्ही आमच्या गावातील मंदिरामध्ये बसवले आहे. त्यामुळे आमच्या गावातील स्थानिक ग्रामस्थांना खूप मोठा फायदा झालेला आहे. तेथील पाण्याचा उपयोग आम्ही तेथे असणाऱ्या वनस्पतींना खत म्हणून घालतो व लोकांना पिण्यासाठीही देतो. या यंत्राचे शास्त्रीय तत्व म्हणजे स्नायू ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होऊन पाणी संकलित करता येते. धन्यवाद.